विभाग क्रमांक 1 रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया उमेदवार मिळाले आहे। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही काल फॉर्म भरला आणि काल फॉर्मची शेवटची तारीख असतानासुद्धा एवढ्या मोठ्या संघर्षातून बाकी कागदपत्र जुळवणे हे फार मोठं माझ्यासाठी संघर्ष होता। तरी सर्वांना माहिती आहे एवढा संघर्ष म्हणजे किरकोळ आहे आपल्यासाठी, परंतु त्यातनं सगळी जुळणी करून सगळं कागदपत्र तयार करून फॉर्म भरून आम्ही सबमिट केला। रात्री उशिरापर्यंत आम्हाला काहीतरी 7-7:30 वाजले इथं नगरपालिकेमध्ये फॉर्म भरताना। त्यातूनही उमेदवार आज छाननी झाली। आम्हाला माहिती होतं की छाननीमध्ये आमचा फॉर्म परफेक्ट राहणार आहे, तर फॉर्म आमचा परफेक्ट झालेला आहे। तिथल्या तिथं व्यवस्थित सगळा भरलेला होता। काय AB फॉर्म आमचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उमेदवारी फायनल झालेली आहे। त्यानंतर AB फॉर्मही पास झालेला आहे। सगळ्या गोष्टी पासआउट झाल्या व्यवस्थित। काय ते सर्वात लहान वयाचा म्हणून उमेदवार म्हणून नमन हनुमंत तुपे हे हा उमेदवार आहे। काय काही कामामुळे मला फॉर्म भरता आला नाही, कारण की मला इतर वार्डातनी प्रत्येक ठिकाणी प्रचार जावं लागणार आहे। काय उमेदवार आहेत आमचे, खाली प्रतीक गायकवाड आहे, तिकडे वरती 8 नंबरमध्ये किशोर गालफाडे यांची सुनबाई आहे। त्यानंतर बरेचसे उमेदवार आहेत आमचे। त्यासाठी मग इकडं तिकडं मी तालुका अध्यक्ष असल्यामुळं मला इकडं तिकडं पळावं लागणार आहे। त्यामुळे मी फॉर्म न भरता मी माझ्या मुलाचा फॉर्म भरलेला आहे। काय तरी प्रत्येक प्रभाग क्रमांक 1 मधील तिथं SC ST OBC बहुजन समाज यांनी आत्ता खरी वेळ आहे तुम्हाला, कारण की खरं मतदान तुम्ही कुठल्या पार्ट्यात टाकायचं आहे हे तुमची खरी वेळ आहे आणि खरी तुमचं हक्काचं वेळ आहे। हीच वेळ तुम्हाला पुढे ठरवून देईल की आपलं मत कुठं वाया न जाता योग्य ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्या मताची योग्य जागा तुम्ही दाखवून दिलेली आहे। ही खरं आम्हाला त्यावेळेला वाटत। काही इतर वेळी भांडतो तणतो ही ती करतो आपापसात, आमचा ह्यो मोर्चा, त्यापेक्षा हीच खरी वेळ आहे की मत कुठे द्यायचं आणि कुठं योग्य द्यायचं आहे। की लहान वयातला लहान तरुण मुलगा मी दिलेला आहे, याच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणा उभे राहा ही माझी हात जोडून विनंती आहे। काय हा तुमचाच आहे, माझा नसून समाजाचा आहे आणि सर्व SC ST OBC बहुजन समाजाचाच आहे मुलगा आहे। त्यामुळे हे तुमच्यावर सोडलेलं आहे, ते तुम्हीच हक्काने मतदान करणे। त्यासाठी सर्वांना जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय भीम, जय भारत।